मी तर निघालोय, मी तर निघालोय आंबेडकरी विचारांचा धगधगता स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा निखारा हातात घेऊन। मी तर निघालोय आंबेडकरी विचारांचा धगधगता स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा निखारा हातात घेऊन। माणसं परावर्तित करायला, माणसं परावर्तित करायला, विचारधारेने त्यांची मानसिकता बदलायला, परिवर्तन घडवायला या विचारांचे अवलिया घेऊन लोक चळवळ गतिमान करायला। मी तर निघालोय आंबेडकरी विचारांचा धगधगता स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा निखारा हातात घेऊन। माणसं परावर्तित करायला, विचारधारेने त्यांची मानसिकता बदलून परिवर्तन घडवायला या विचारांचे अवलिया घेऊन लोक चळवळ गतिमान करायला। माणसांची मने मला कधीच जिंकता आली नाही, माणसांची मने मला कधीच जिंकता आली नाही, त्यांना भुरळही घालता आली नाही। माणसांची मने मला कधीच जिंकता आली नाही, त्यांना भुरळही घालता आली नाही, पण मला त्याचं अजिबात दुःख नाही, पण मला त्याचं अजिबात दुःख नाही। ना माझा हेतू ना प्रयोजन, तसं ना माझा हेतू ना प्रयोजन। ते काम त्यांचं आहे, ते काम त्यांचं आहे आणि मोठमोठ्या आश्वासनांची आणि मोठमोठ्या भुरळ घालणाऱ्या आश्वासनाची खैरात देऊन ते लिहिल्या ते पारही पाडतात। ते काम त्यांचं आहे आणि मोठमोठी भुरळ घालणारी आश्वासनाची खैरात वाटून ते काम लिहिल्या पार पाडतातही। जोवर जनतेला त्यांनी भुरळ घातली असते, जोवर जनतेला त्यांनी भुरळ घातली असते आणि मोठमोठी आश्वासन दिली असतात, तोवर ही सारी जनता त्यांच्यासोबत असते। जनतेला भुरळात घालणे आणि अवास्तव दुनियेत नेऊन घालणे ठेवणे, याला जर ते माणसं जिंकली, माणसाची मने जिंकली असं म्हणत असतील तर ते त्यांना लखलाप। परंतु जेव्हा ही सारी माणसं या नशेतून बाहेर येतील, एकवटतील आणि यांना उलथं पाडतील, तेव्हा त्यांना कळेल की माणसं जिंकणं म्हणजे काय। कविता सरकारची पालखी वाहणाऱ्यांची, कविता सरकारची पालखी वाहणाऱ्या भोयांची, कविता सरकारला उघडे पाडणाराची, कविता विद्रोहाची, आशयाची आणि भावनेची, कविता विद्रोहाची, आशयाची आणि भावनेची, कविता माणसाची, कविता माणसाची, माणसाच्या स्वभावाची, कविता माणसाची, माणसाच्या स्वभावाची, कविता माणसाच्या नात्याची, कविता माणसाच्या नात्याची, कविता माणसाच्या देवाची, कविता माणसातील देवांची, तसेच कविता पायात पाय अटकवणाऱ्यांची,
कविता माणसातील देवांची आणि पायात पाय अटकावणाऱ्यांची. कविता अतिउत्साहीची. कविता अतिउत्साहीची. कविता संयमाची. कविता त्यागाची. कविता लोभाची. कविता त्यागाची. कविता लोभाची. कविता मैत्रीची. कविता मैत्रीची. कविता व्यवहारी दुनियेची. कविता उतराई होण्याची. कविता कृतज्ञतेची. कविता भूतकाळ विसरण्याची. कविता मने जोडणाऱ्यांची. कविता मने सांगणाऱ्यांची. कविता मने तोडणाऱ्यांची. कविता त्यांची. कविता त्यांचीही. कविता यांचीही. कविता आकाशाची. कविता जमिनीची. कविता सर्वसमावेशक. कविता सर्वव्यापी. बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं आपलं चॅनल TB न्यूज, जे की बहुजन समाजाच्या शैक्षणिक, महिला, सांस्कृतिक, कामगार चळवळीचं प्रतिनिधित्व करतं. या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलोय नवीन अनोखा अभिनव उपक्रम, सर्वांच्या पसंतीला पडलेला कार्यक्रम, चला जाऊ कवितेच्या गावा. चला जाऊ कवितेच्या गावाचा कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. पहिल्याच सत्राला, पहिल्या शोला प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. कवी, गायक, प्राध्यापक डॉक्टर अरुण अहिरराव यांनी केलेल्या प्रारंभीच्या सत्रामध्ये देशभरातून आमच्या सर्व प्रेक्षकांनी मोठा उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. त्या सर्व मायबाप प्रेक्षक वर्गांचा मी अत्यंत आभारी आहे. लवकरच घेऊन येत आहोत दुसरा एक याच कार्यक्रमाचा भाग, चला जाऊ कवितेच्या गावा. आमच्याशी जोडल्या गेलेल्या, चळवळीच्या अनुषंगाने जोडल्या गेलेल्या सर्व कविमित्रांना आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाचा भाग व्हावं, सहभाग व्हावं. सहभाग नोंदवण्यासाठी संपर्क आहे 9834149302. लवकरच भेटूया आपल्या आगळ्यावेगळ्या लोकप्रिय कार्यक्रमात, चला जाऊ कवितेच्या गावा. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपलं चॅनल आहे TB न्यूज, सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि हो, आपला अभिप्राय द्यायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांचा आपलाच स्नेही राजकुमार सुर्वे. तुर्तास इतकंच, भेटूया लवकरच. धन्यवाद.